दादू काय बघतस? मग चॅनल सबस्क्राईब कर. हॅलो नमस्कार, कशा आहात? मजेत आहात ना? तर मजेतच राहत. आपल्या ज्योती पाटील ब्लॉगच्या तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि आज मी चालली आपल्या लक्ष्मीला घेऊन हॉटेल S3 पार्क अंबरनाथला, जिथे आपल्याला बोलवलं आहे. मला आणि मिस्टरांना बोलवलेलं आहे. आता कशासाठी बोलवलं आहे हे तर तिकडे गेल्यावरती समजेल. कपलसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. टाटाच्या शोरूमवाल्यांनीच सांगितलेलं आहे का तुम्ही या म्हणून, म्हणजे टाटा कंपनी आहे त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे. टाटा पंच गाडी घेतले आणि कपल्सला आम्हाला होतं. माझा कपल्स तुम्हाला बघायचं आहे का? तर या. ओ मी रेड घातला आहे, म्हणजे ऑब्व्हियसली माझ्या कपलने पण मला रेडच घातला असेल. आणि खरं तर लक्ष्मी आल्यापासून भरपूर आनंद झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट, सर्वांनी 2 मिलियनवरती आशीर्वाद दिला. आता पहिले 1 मिलियन होता व्हिडिओला, पण आता 2 मिलियनवरती गेल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि बघा आमची जोडी रेड आज आम्ही दोघांनी रेड घालून चाललो आहोत. रात्रीच्या 8 वाजता बोलवलं आहे. कपल्स दोघांना बोलवलं. आता बघूया तिकडे जाऊन काय करतात. मी तर पहिल्यांदाच आलेले नाही आणि मिस्टर पण पहिल्यांदाच चाललेले आहेत. आम्हाला तर कधी माहिती नाही आहे सगळं गेल्यावर काय करतात तिकडे काय होतं. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण बघा. आम्हाला कशाला बोलवलं आहे त्या हॉटेलमध्ये तुम्हाला समजेलच तिकडे गेल्यावरती. चला तर आता आम्ही निघालो आहे गाडीमध्ये. आता अंधारात पहिल्यांदाच रात्रीच्या गाडी घेऊन चाललो आहे. नाही तर दिवसाच्याच फिरतोय, 4-5 दिवस झाले इकडे तिकडे. तर पहिल्यांदाच रात्रीच्या निघालो आहे. चला पुढे दाखवते तुम्हाला मी. तर आलो आहे आम्ही, पहिल्यांदाच आलो आहे दोघंजणं. बघूया आता आतमध्ये जाऊन काय होतं आहे. माहिती तर नाही, बोलवलं तर आहे. टाटाचे तर भरपूर गाड्या आहेत माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं आहे. टाटाच्याच गाड्या आहेत का इथे? टाटाच्या हर कंपनीच्या आहेत, पण बघू असेल त्यांचं काहीतरी. जाऊ. कपलला एंट्री आहे, पण आम्ही तिघं आहोत. पण आता गाववाल्यांचा वचका दाखवला, तिघांना पण एंट्री येईल आतमध्ये. तर हॉटेलमध्ये एंट्री केली आणि आम्हाला त्यांनी सेकंड फ्लोअरवरती जायला सांगितलं. सेकंड फ्लोअरवरती हॉल होता, तिथे सर्वांची सोय केली होती, म्हणजे सगळ्या गोष्टी तिथे होत्या. आणि आम्हाला तिकडे जायचं होतं. वरती गेल्यावरती आम्हाला इथे बसायला सांगितलं आणि मोबाईल बंद करून ठेवायला सांगितलं. व्हिडिओ तरीसुद्धा मी व्हिडिओ काढले आहेत, कारण मला दाखवायचं आहे तुम्हाला मी इथे काय करण्यासाठी आलेली आहे. आणि इथे आम्ही बसलो असतानाच आम्हाला ज्यूस दिला मस्तपैकी सर्वांना. आमच्यासोबत अजून सर्वजण ज्यांना बोलवलं होतं ते सर्व इकडे होते. आणि आतमध्ये गेल्यावरती आपल्याला इथं टाटा पंच गाडी घेतल्यामुळेच बोलवलेलं आहे, पण जेन्युइन हॉस्पिटॅलिटी या सर्व्हिसनी आपल्याला काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे. ते काय गिफ्ट आहेत ही प्रोसिजर आमची पुढे होते आणि ते मला सर्व सांगतात कसं काय. त्यांनी मला हे गिफ्ट पण दिलं. चला तुम्हाला दाखवते काय गिफ्ट आहे. सो खूप छान वाटलं इकडे येऊन. आणि हे काही गिफ्ट दिले जे तुम्हाला मी घरी गेल्यावरती पूर्ण एक्सप्लेन करून सांगेनच काय झालं ते, कशाबद्दल दिलेत काय दिलेत हे घरी गेल्यावर तुम्हाला मी नीट व्हिडिओ काढून सांगेन. आता सध्या डिनर चालू आहे मागे. मिस्टर आणि राहुल डिनर करत आहेत, ज्याप्रमाणे आम्हाला बोलवलेलं डिनर आणि गिफ्ट देण्यासाठी. तर खूप छान वाटलं. तर चला पहिले आता डिनर करू दे त्यांना, मग आपण निघूया घरी. आणि हा अनुभव पण खरंच खूप छान होता. टाटावाल्यांनी फक्त टाटा पंच गाडी नाही दिली, तर त्यासोबत आम्हाला एक सुंदर असं गिफ्ट पण दिलं, जे तुम्हाला घरी गेल्यावर मी दाखवेन. छान डिनरचं आयोजन पण केलं आहे. इथं सॅलड आहे, वाव खूपच छान. आणि चिकन आहे इथे ग्रेव्हीमध्ये. काय आहे, पनीर आहे का? पनीर आहे ती. इथे चिकन आहे हा, आणि रोटी आहेत, राईस आहे आणि गुलाबजाम आहे. गुलाबजाम एक्स्ट्रा घ्या म्हणजे मी पण घेईन. आणि इथे तंदुरी आहे. वाव व्हेरी नाईस. तर आज शनिवार असल्यामुळे दोघांना व्हेज घ्यायला लागलं, पण खरं तर नॉनव्हेज भारी होता. राहुल तंदुरी होता. आता मग थोडं जेवण एक नंबर होतं. आणि आम्हाला जेवण कसं दिलेलं तुम्हाला सांगते. दोघांना सांगितलेलं, कपलला होतं जेवण, पण आम्ही एवढं जेवण घेतलं डिशमध्ये, दोन्ही डिशमध्ये, का माझं पण पोट भरलं. आणि अनलिमिटेड आहे, अजून आणू शकता हो जाऊन. हो अनलिमिटेड, जा पटकन. चिकन पण आणायचा, मग साईडला आणा मला. पंचची गाडी घेतल्यापासून खूपच फायदे झालेले आहेत मला. पहिली गोष्ट म्हणजे माझी जी रील आहे, टाकल्या माझ्या पंच गाडीची रील मिलियनवरती गेले, 2 मिलियनवरती. आणि गाडीला ऑफर्स पण आलेले आहेत का, ज्याने म्हणजे सर्व्हिसिंग करतात ना, त्यांचे कॉल पण आलेले आहेत. आणि माझा चाललाय विचार त्यांच्या इथे घेऊन जायचं गाडीला, बाकीचं काम करायला, कारण आपण गाडीमध्ये जास्त काही काम केलंच नव्हतं. गाडी आपण तशीच उचलली होती शोरूममधनं. त्याच्यानंतर सेकंडमध्ये आता आम्हाला हा गिफ्ट भेटला आहे
त्या गिफ्टचं तुम्हाला मी सांगते. घरी जाऊनच सांगणार होती, पण इकडे उजेड छान आहे तर सांगते. तर गिफ्टमध्ये आम्हाला, थांबा 1 मिनटं दाखवते तुम्हाला मी. तर इकडे बघा, तुम्हाला खरं तर घरी जाऊन दाखवणार होती मी, पण राहत नाही ना, असं झालं कधी तुम्हाला सांगू काय भेटलं ते. तर ही एक बॉटल दिली पहिले गिफ्ट, आणि त्याच्यानंतर हा वॉटर पार्कचं तिकीट दिलं आहे, जो 3 महिन्यामध्ये मी आणि मिस्टर आणि मुलं पण जाऊ शकतात, पण मुलांचे पे करायला लागतील, पण आम्हाला दोघांना फ्रीमध्ये आहे. आणि अजून एक हे मूवीचं तिकीट आहे, जे 3 महिन्यामध्ये मी कधीही जाऊ शकते. मला आणि मिस्टरांना फ्री आहे आणि मुलांना पैसे भरायला लागते मुलांचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टूर, बाहेरची ही टूर आहे, ज्याच्यामध्ये मनाली, केरला, काश्मीर, बँकॉक अशा साईडला आपल्याला जाण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. ते पण मला आणि मिस्टरांना फ्री आहे. 1 वर्षामध्ये आपण कधीही जाऊ शकतो. आणि मुलांना घेऊन जायचं असेल तर मुलांचे पे करायचे. पण पहिल्यांदा हे आलेलं आणि ही ऑपॉर्च्युनिटी जी मला भेटली बाहेर जाण्याची, ही तर मी सोडणार नाही. मी आणि मिस्टर नक्की 3 दिवसासाठी आम्ही 3 आणि 4 दिवसासाठी गायब होऊन जाऊ. आणि हे सर्व पहिल्यांदा झालेलं आहे. कधीच आजपर्यंत मी स्वतः गेली नाही कुठे बाहेर, आणि मिस्टर पण नाही गेले. पण टाटा पंच नाही, लक्ष्मीच बोलते ना मी, आल्यापासून तिला लक्ष्मीच बोलते. त्या लक्ष्मीच्या पावलांमुळे आम्हाला हे पण भेटलेलं आहे. तर लवकरच आम्ही तिकडे जाऊ, ते पण आपले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. आणि थँक्यू सो मच टाटा पंच प्युअर. गाडी खूप छान आहे आणि गाडीबरोबर आम्हाला हे सगळं भेटलेलं आहे. आता हे दोघंजण अजून तिथे जेवतात आणि मला तंदुरी खायची इच्छा झालेली आहे. मी त्यांना बोलले जाऊन माझ्यासाठी तंदुरी घेऊन या. त्यांचा उपवास आहे शनिवारी, माझा शनिवारी उपवास नसतो. तर आता जातील मिस्टर आणि मी इकडे आपण फोटो वगैरे काढूया जरा. खूप छान असं लोकेशन आहे मागे, फोटो काढून मग घरी जाऊया. शिस्तीत आता आम्ही आज चाललो आहे घरी. जेवलो मस्तपैकी. त्यांनी सांगितलेलं 2च जणांनी जेवायचं, पण आम्ही 3 पण पोट भरून जेवलो, कारण ते कोणच नव्हतं. हात बीत पुसले, आता चाललो घरी. चला, अशाच प्रकारे ब्लॉग आता मी इथे संपवते. खूप भारी वाटलं येऊन इकडे. खूप छान हॉटेल आहे ॲक्च्युली. हा हॉटेल पण चांगलं आहे आणि जेवण पण छान होतं. आणि तर लक्ष्मी घेतल्यापासून मी तर खुश आहे, पण आता माझ्या नवऱ्याकडनं ऐकूया. लक्ष्मी घेतल्यापासून आम्ही खुशच आहे, आणि हा गोष्ट आम्हाला चांगली न्यूज लागतो. न्यूज आम्हाला भेटते चांगली नवीन, असं त्यांना बोलायचं आहे. आणि खूप भारी वाटतंय. असेच आम्हाला लक्ष्मीची साथ राहू दे, आणि लक्ष्मीची साथ तुमच्यामुळे आहे, कारण तुम्ही सगळेजण आम्हाला जेवढं प्रेम करतात, आमच्या व्हिडिओजला लाईक करतात. असंच तुम्हाला व्हिडिओजला लाईक करायचे आणि शेवटपर्यंत तुमच्या ज्योतिताईला आणि ज्योतिताईच्या लक्ष्मीला आपल्याला पुढे घेऊनच जायचं आहे. असंच सपोर्ट करत राहा सगळेजण. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुढचा आपला ब्लॉग येणारच आहे लक्ष्मीचा. कुठे जाणार काय ते तुम्हाला सांगणारच आहोत आम्ही. आणि राहुलची खूप हेल्प होते मला याच्यामध्ये, कारण आत्ता सध्या मला अजून एवढी चालवता येत नाही गाडी. मिस्टरांना पण पहिले चालवायचे, त्याच्यामुळे त्यांना पण चालवता येत नाही. पण राहुल असल्यामुळे आम्हाला सोपं पडतं. राहुल आम्हाला घेऊन येतो. पण लवकरच मी शिकेन आणि लवकरच मी पण घेऊन येईन, कारण राहुलला पण खूप कामं असतात बिचारायला, तरी तो टाकून सगळं आम्हाला घेऊन येतो. चला मग आपण आता निघूया. तुम्हाला बॅक साईड एकदा दाखवते कॅमेरा. बिचारा सर्व कामं टाकून आमच्याबरोबर येतो, कारण आता गाडी त्याला माहीत आहे आंटी आणि अंकलला गाडी चालवता येत नाही. त्याच्यामुळे आता माझा विचार चालू आहे का राहुल मी घेऊ का प्रयत्न करून बघते. मी घेऊ, असं घाबरून कसं जमेल. राहुल हाय, राहुल तिकडे बस. आपण ट्राय करू. हे गिफ्ट घ्या आणि मोबाईल पण घ्या, माझा व्हिडिओ काढा. बघते मी, ट्राय करते. मी कधी चालवली नाही रात्रीच्या. राहुल तुझा आशीर्वाद दे मला, जमेल ना? चला बघू. चला, गणपती बाप्पा मोरया. सो चला, रात्रीच्या टायमाला फायनली मी आता गाडी चालवायला घेतलेली आहे. पहिल्यांदाच चालवते. चला तर मित्रांनो, अशाच प्रकारे हा ब्लॉग मी इथेच संपवते. ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि मी रात्रीच्या पहिल्यांदाच गाडी चालवते, त्यामुळे मी पुढचा ब्लॉग शूट नाही केला. म्हणजे मी जास्त बोलली नाही, तर मी माझ्या गाडी चालवून लक्ष दिलं. पण हा व्हिडिओ माझ्या नवऱ्याने मागून शूट केला होता, म्हणून मी तुम्हाला हा दाखवला आणि माझा व्हॉईस मेसेज मागून टाकलेला आहे. तर मी गाडी कशी चालवते मला कमेंट्स करून सांगाच. आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे म्हणून मी एवढ्या लवकर गाडी चालवायला शिकली. पण अजून काही जर माझ्याकडे चुका होत असतील तर त्या मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगत जा का मी काय करू काय नाही. आणि आपले लक्ष्मीचे ब्लॉग खूपच चांगले चालतात, तर अजून ते चालले पाहिजेत, यासाठी तुमची लाईक आणि कमेंट्सची मला गरज आहे. तर
तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तर अजून तुम्हाला व्हिडिओ छान छान बघायला भेटतील. अजून खूप सारे असे व्हिडिओज येणार आहेत. तर सर्वांनी असाच मला सपोर्ट करत जा. थँक्यू सो मच. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा. कमेंट्स करून मला सांगत जा का मी गाडी कशी चालू. अजून मला तुमच्याकडे जे काही टिप्स असतील ना ते टिप्स पण मला कमेंट्सच्याद्वारे देत जा.